हे मीटिंग करून त्याच्यावरती निर्णय करू. सन्माननीय सदस्य नानाभाऊ. अध्यक्ष महाराज, पहिले तर माझा एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन याच्यावरच आहे. अध्यक्ष महाराज, एक गोगावले साहेब आता हे कृषी मंत्री झालेत का, ही एक माहिती आम्हाला पाहिजे. कारण की या सभागृहात आम्हाला जे मुख्यमंत्र्यांनी परिचय करून दिला होता ते कोकाटे साहेबांचा करून दिलेला होता. ते पूर्ण गेल्या आठवड्यात ते या सभागृहात दिसले नाही आणि याही आठवड्यात ते सभागृहात दिसत नाही. एक तर त्यांना मंत्रिमंडळातून काढलं का किंवा ते कृषी मंत्री गोगावले साहेब झालेत का, ही दोन माहिती आम्हाला त्यांनी दिली पाहिजे एक आपल्या वतीनं. दुसरा अध्यक्ष महाराज, कारण की कृषीवर चर्चा झाली मागच्या आठवड्यात अध्यक्ष महाराज, कृषी मंत्री या सभागृहात आलेच नाही. आता उत्तर कोण देणार मला माहिती नाही त्याचं, पण कृषी मंत्र्यांचं महत्वाचा गेला आठवडा आम्ही त्या याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा या ठिकाणी मांडल्या, पण राज्याचे कृषीच मंत्री या सभागृहात दिसले नाही. नानाभाऊ ही लक्षवेधी कृषी मंत्र्याकडे केली होती, परंतु ही फलोत्पादनकडे ट्रान्सफर झाल्यामुळं त्याचं उत्तर मंत्री महोदय आम्हाला कृषी लिहिलेलं आहे. नाही, इथं आम्हाला कृषी लिहिलेलं आहे. लक्षवेधी पाठवली होती, पण फलोत्पादनाला ट्रान्सफर झाल्यामुळे त्याचे उत्तर दिले. मग आपल्या दालनातली चुकी झाली काय अध्यक्ष महाराज? मग तुमच्या याने काय कृषी कसं लिहिलं, मग फलोत्पादन लिहायचं ना. आजचं सकाळचं पत्र आहे, पण याच्याशी निगडीत विषय असेल, कृषी खात्याचा जरी असेल तर दोन्ही याचा मंत्री महोदय आपण सरकारतर्फे उत्तर द्यावं. मग अध्यक्ष महाराज, माझा आता प्रोसिजरवर मी आलो होता अध्यक्ष महाराज. मी मगाशी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन वर होता, आता मी प्रोसिजरवर आलो अध्यक्ष महाराज. मला तुमच्या याच्यात निवेदन तुम्ही दिलेलं आहे, ते कृषी विभागाकडून दिलेलं आहे, हे लिहिलं आहे ना. मग मंत्र्यांनी तुम्ही म्हणतात की आता हा त्या विभागाचा प्रश्न होता, त्या विभागाचा आहे असं तुम्ही म्हणालात अध्यक्ष महाराज. मग तुमच्या निवेदनात कृषी विभाग का लिहिलं? प्रोसिजर सांगावा मला अध्यक्ष महाराज. जरी कृषी विभागालाच पाठवली होती, परंतु सकाळी पत्र आल्यामुळं ही लक्षवेधी फलोत्पादनाला ट्रान्सफर केली होती. मला ते नाही, तुम्ही काय ट्रान्सफर केलं मला त्याचा संबंध नाही आहे. माझा पॉइंट ऑफ प्रोसिजरवर आहे अध्यक्ष महाराज. मला याचं उत्तर पाहिजे. सरकार म्हणून आपण उत्तर द्यायला उत्तर देतायच ना. आपण तुम्ही आता सांगितलं ते सरकार, आता सरकारवर नाही, आता तुम्ही स्वतःवर घेतलं म्हणून मला याच्यातला पॉइंट ऑफ प्रोसिजर मी आहे. तुम्ही तुमच्या दालनामधून तुम्ही आम्हाला हे निवेदन दिलेलं आहे, ते निवेदन कृषी विभागाचं दिलेलं आहे. आता म्हणता की दुसरा मंत्री झालेत. नाही, सकाळी पत्र आल्यामुळं परत फलोत्पादनाला ट्रान्सफर केलेली. दुरुस्त करून द्यायला पाहिजे ना. मग दुरुस्ती करून घेऊ, ती दुरुस्ती करू आणि याचं उत्तर सरकार म्हणून जर मंत्री महोदय देत असतील तर नानाभाऊ त्याचं उत्तर मिळण्याची मतलब आहे. अध्यक्ष महाराज, उत्तराचा संबंध नाही आहे. त्याच्यावरती आपण चर्चा करू. आता कशावर? या विषयावरती चर्चा करू ना. कशावर? या विषयावरती नाही, या विषयावरती चर्चा करू. जर या लक्षवेधीवरती आपण चर्चा करू नानाभाऊ. अध्यक्ष महाराज, हे आपण नियमानं चालतो अध्यक्ष महाराज. हे नियमानं नाही चाललं का सभागृह अध्यक्ष महाराज? आपल्याकडून अपेक्षा आमच्या. नानाभाऊ, मंत्री महोदय सरकार म्हणून याचं उत्तर द्यायला तयार आहेत. त्यांच्यावर येतो. या लक्षवेधीवरती आपण चर्चा करू. त्यांच्यावर येतोच अध्यक्ष महाराज, त्यांच्यावर येतोच. मला कृषी मंत्री गायब झाले त्याची जाहिरात द्यायची का आता? तो एक प्रश्न माझा पहिला होता. कायम गेलेत का? गेल्या आठवड्यात नाही. गेल्या आठवड्यात नव्हते सभागृहात. गेल्या आठवड्यामध्ये आम्ही चर्चा घेतली कृषीवर. त्याला शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये कृषी मंत्री नाहीत. चाललं काय या सभागृहामध्ये? अध्यक्ष महाराज, मी अध्यक्षाकडून घेणार उत्तर. अध्यक्ष महाराज, माझा प्रश्न, मी आता प्रश्नावर येतो ना. मंत्री महोदय, असं आहे, परवा बावनकुळे साहेब कृषी मंत्री, आम्ही सगळ्यांची बैठक झाली बच्चू कडू, आणि त्यांनी जो विषय मांडलेला शेतकऱ्यांचा, आणि त्यासाठी आज केंद्रीय मंत्र्यांकडे त्यांना वेळ मिळाली आणि म्हणून करता ते तिकडे गेले. त्यासाठी आता एक चांगला मुद्दा आणला त्यांनी, मंत्री महोदयांनी अजून मला मुद्दा दिला. अध्यक्ष महाराज, सदनामध्ये चर्चा आहे आणि हे सांगतात की मंत्रालयात मीटिंग मध्ये होते, त्या विभागाची चर्चा, आणि मंत्री मंत्रालयामध्ये बसलेले आहेत. हे नवीनच विषय आणला आता. नवीनच काही नवीन सरकारने धोरण काढलं का? हे नानाभाऊ, या लक्षवेधीला न्याय मिळणं महत्वाचं आहे. या लक्षवेधीला न्याय मिळणं महत्वाचं आहे. न्याय मिळणं महत्वाचं आहे.
अध्यक्ष महोदय हा विषय त्यांना माझ्यावर हरकत आहे, बोलू नाना द्या. भाऊ हा विषय वाढवायला नको. भाऊच्या बोलण्यावरती हरकत आहे. अध्यक्ष महोदय, ही गोष्ट मान्य आहे की सन्माननीय सदस्य, ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ पटोले या सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत आणि अध्यक्षही होते. त्यांना पूर्ण अधिकार अध्यक्ष महाराज की नेमावर बोट ठेवण्याचा, नेमाचा उल्लेख करण्याचा. अध्यक्ष महाराज, एखादी गोष्ट आपण आपल्या अधिकारामध्ये निर्णय घेतल्यानंतर त्याला ऑब्जेक्शन घेणं कितपत उचित आहे अध्यक्ष महोदय? माननीय अध्यक्ष महोदयांनी आपल्या दालनामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की अशा पद्धतीचा निर्णय मी सकाळी घेतलेला आहे. त्यामुळे माझी हरकत नानाभाऊंच्या प्रश्नावरती अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महाराज, माझे सहकारी मित्र अर्जुन खोतकर साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला, मी तुमच्या निर्णयावर आक्षेप नाही घेतला अध्यक्ष महाराज. आपल्या इथं प्रथा परंपरा कशी आहे अध्यक्ष महाराज, की जेव्हा आपल्याला सुधार करायचा असेल तर आम्ही ते सुधार करून प्रश्न पुकारल्याच्या नंतर की हे याच्यातला सुधार आहे अशी ही पद्धत आहे. पण तसं आपण काही बोललंच नाही, ते सन्माननीय मंत्री उभे झालेत आणि ते उत्तर द्यायला लागलेत. तर ही प्रोसिजर आहे का खोतकर साहेब? त्याच्यामुळे मला त्याच्यावर जायचं नाही. त्याच्यावर मी अध्यक्षाला नंतर लक्षवेधीला आपण प्रश्नावर येतो. लक्षवेधीला न्याय देणं एक महत्त्वाचा आहे, गंभीर प्रश्न आहे. मी प्रश्नावर येतो. आता एक इथं आता प्रश्न विचारतात नानाभाऊ, प्रश्न असा आहे अध्यक्ष महाराज, प्रश्न विचारतात. एक मी आता प्रश्नावर आहे अध्यक्ष महाराज. काय झालं आता एकनाथ शिंदे साहेब आल्यामुळे मी आता जास्त पुढे जात नाही. त्याच्यामुळे अध्यक्ष महाराज काय खूप दिवसानंतर सभागृहात आले ते, त्याच्यामुळे नाही इकडे नाही तिकडे होतात. या सभागृहात खूप दिवसानंतर आले अध्यक्ष महाराज. काय त्यांची ड्युटी तिकडे लावली ना आता तिकडे बाजूच्यांनी, त्याच्यामुळे म्हणून तिकडे ड्युटी लावली आहे. अध्यक्ष महाराज हे पुढे येऊन बोलायचं नाही. मग बसता तुम्ही पवार, हे तुमची जागा नाहीये. हो अध्यक्ष महाराज, बघा काय चाललं. जाऊया पुढे जाऊया नाना. अध्यक्ष महाराज, माझा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये मूळ प्रश्न हा अध्यक्ष महाराज आहे. कारण की आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बागायत शेतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं. फुलाच्या शेत्या मोठ्या प्रमाणात केल्या जातात. अध्यक्ष महाराज, जरबेरा असेल, कॉर्नेशन असेल, झेंडू असेल, शेवंती असेल, गुलाब असेल, निशिगंध असेल, लाडी ओलस असेल, कमळाची नाही करत शेती, ते चिखलात मुरलेलं आहे. अध्यक्ष महाराज, सदस्यांना विनंती आहे खाली बसून बोलू नका. अध्यक्ष महाराज, या सगळ्या शेत्या फार खर्चिक शेत्या आहेत अध्यक्ष महाराज. आणि आमच्या सन्मान्य सदस्यांनी हा जो प्रश्न महेश शिंदेनी उपस्थित केलेला आहे हा बागायत शेतीदारांसाठी आणि फुलाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. आता बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकने तयार केलेले आणि चीन मधून आलेले हे आता सगळं, प्रधानमंत्री पण छोट्या छोट्या डोळ्याचे गणपती वगैरे बोलत होते ना, ते चीनवाला, ते चीनचं नाव घेतलं नाही पण मी चीनचं नाव घेतो. ते चीन मधून मोठ्या प्रमाणात येतात आहेत आणि त्याच्यामुळे ही जे नैसर्गिक आपली फुलं आहेत ती लोक आता घ्यायला हे होतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मधल्या काळात आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने एक कायदा केला होता की प्लास्टिकच्या बाबतचा, त्याला किती त्या जे साईज असावं त्या प्लास्टिकचा, कारण की ते जमिनीमध्ये मिक्स होणारा असलं पाहिजे, नाहीतर तो पूर्ण जमिनी खराब करतात. आता ही फुलं जी आहेत ती त्याच पद्धती आहे, हे कुठं जमिनीत मुरत नाही, उलट्या जमिनीमध्ये गेले तर ते जमीन खराब करून टाकतात. आणि म्हणून आपण या पद्धतीच्या पर्यावरणाला धोका असलेल्या प्लास्टिकच्या व्यवस्थेला बॅन महाराष्ट्रात आणणार का एक, आणि त्या निमित्तानं मग हे फुलाची शेती करणाऱ्या शेतकऱ्याला आपण न्याय देणार का, एवढाच माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय, नानाजी, आपण सांगितलं, मी मगाशी त्याचा खुलासा केलेला आहे की पर्यावरण मंत्री, आम्ही आणि काही आपले सदस्य अधिकारी यांची संयुक्त मीटिंग लावून याच्यावरती ठोस निर्णय आपण करूया की जेणेकरून वन डे तो तुम्हाला आम्ही सांगितलं ह्या मधल्या पिरियडमध्ये अधिवेशन संपायच्या आतमध्येच आम्ही तो प्रयत्न करतो की जेणेकरून की आपल्याला हा सगळ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राचा न्याय मिळेल अशा प्रकारचं आम्ही नियोजन करतोय. मला वाटतं आता मंत्री महोदयांनी